ठाण्यामध्ये मनसेचा दहीहंडी महोत्सव, जय जवान पथकाकडून 10 थर लावण्याचा प्रयत्न। ठाण्यामधल्या संकल्प प्रतिष्ठान इथे जय जवान गोविंदा पथकाकडून 9 थरांची सलामी, पहिल्याच प्रयत्नामध्ये लावले 9 थर। ठाण्यामध्ये हिंदमाता गोविंदा पथकाकडून स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये 8 थरांची सलामी, गोविंदा प्रेमींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती। अंधेरी पूर्वेच्या शिवरामेश्वर गोविंदा पथकाकडून 8 थरांची सलामी, लालबागच्या काळा चौकीमध्ये दिली सलामी, यावेळी मोठ्या प्रमाणावरती गोविंदा प्रेमींची उपस्थिती। मागाठाण्यामध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीमध्ये आंबोली दहीहंडी पथकानं लावले 8 थर, बाल गोविंदांना हेल्मेट आणि स्वतंत्र हार्नेसची ही सुविधा। पालघरमधील शिवसम्राट प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये बोईसरच्या बिरसा मुंडा गोविंदा पथक पहिल्याच प्रयत्नामध्ये दिली 7 थरांची यशस्वी सलामी। पालघरच्या चिंचणी कोळीवाड्यामधील अनोखी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांची कसरत। पालघरच्या बोईसर भागामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदांचा भर पावसामध्ये रेन डान्स करत थरार। शिवसम्राट प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवामध्ये 4 गोविंदा पथकांकडून 7 थरांची सलामी। मुंबईमधल्या गोरेगावातल्या मॉलमध्येही दहीहंडी उत्सवाचं आयोजन, महिला गोविंदा पथकाला हंडी फोडण्याचा मान, मनोरे रस्त्यानं थर कोसळून 3 महिला गोविंदा जखमी। दादरमध्ये आयडियलच्या दहीहंडीचा उत्साह, महिलांसह मुलींकडून मर्दानी आणि पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिका। ठाण्यामध्ये महिला सुरक्षेच्या विषयावरती पथनाट्य सादर, आर्मीच्या पोशाखामध्ये कलाकारांकडून पथनाट्य सादर। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या ठिकाणी पथनाट्य। पुण्यामधल्या लाल महाल चौकामध्ये छोट्या मोठ्या 35 मंडळांची एकत्र दहीहंडी, उत्सवामध्ये चित्रपट निर्माते प्रवीण तरडेंचाही सहभाग। दहीहंडीच्या निमित्ताने पुण्यामधील 35 नामांकित सार्वजनिक गणेश मंडळ एकत्र, लाल महाल चौकामध्ये ढोल ताशांच्या गजरात दहीहंडीचा उत्सव साजरा। गुहागरच्या खालसापाठ जंगळवाडीमध्ये दहीहंडीचा नदीमध्ये थरार, जांगळवाडी गोविंदा पथकानं फोडली दहीहंडी, नदीमध्ये दहीहंडी बांधून फोडण्याचा 3 वर्षांपासूनचा उपक्रम। भिवंडी ग्रामीण भागातील पडघा परिसरामध्ये बालगोपाल दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा। या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील सुमारे 500 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग। मुंबईच्या गिरगावातील आर्यन शाळेमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह साजरा, 127 वर्षांची परंपरा कायम, माजी विद्यार्थ्यांनी सादर केली गायन सेवा। नाशिकच्या खेडगावामध्ये शरद पवार पक्षाचं निषेध आंदोलन, काळी दहीहंडी फोडत केला केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध। बदलापूरसह राज्यामध्ये लहान मुलींवरती होणारे अत्याचार तसंच छत्रपतींच्या पुतळ्याचं नुकसान या घटनांचा केला निषेध। गोकुळाष्टमीच्या पार्श्वभूमीवरती शिर्डीमध्ये साईंच्या मंदिरात दहीहंडीचं आयोजन, काल्याच्या कीर्तनामध्ये ग्रामस्थ सहभागी। राज्यभरामध्ये दहीहंडीच्या निमित्ताने ठिकठिकाणी गोविंदांचा थरार, मुंबईमध्ये आतापर्यंत 63 गोविंदा जखमी। ठाण्यामध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीच्या उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती, शानदार गोविंदा पथकाची 8 थरांची सलामी। मुंबईच्या वरळी जांभोरी मैदानावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोडली दहीहंडी।
ठाण्यामधील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीला अभिनेते सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ आणि अनुष्का दांडेकर यांची उपस्थिती। यावेळी अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी दहीहंडी फोडली। भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी फोडली दहीहंडी। भांडूपमध्ये भाजपचे नेते दीपक दळवी यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या उत्सवामध्ये यावेळी सोमय्यांनी ठेकाही धरला। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दहीहंडी महोत्सवामध्ये सहभागी। डॉन या गाण्यावरती अंबादास दानवेंनी धरला ठेका। मागा ठाण्यामध्ये प्रकाश सुर्वेंनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला गौतमी पाटीलची हजेरी। लावणी सादर करत गौतमीने गोविंदांची मनं जिंकली। मागा ठाण्यामध्ये दहीहंडीचा उत्साह। प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडी उत्सवामध्ये लावणी सम्राज्ञी नेहा पाटीलचा ठेका। ठाण्याच्या टेंभी नाका दहीहंडी उत्सवामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती। यावेळी दहीहंडी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। मुंबईतील वरळीच्या जांभोरी मैदानावरील भाजपच्या दहीहंडी सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। मुंबईतील परिवर्तन दहीहंडी सर्वात मोठी दहीहंडी असल्याची माहिती। निवडणुकीची हंडी आम्हीच फोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंड थोपटले। संस्कृती दहीहंडी पथकामध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। जे श्रीकृष्णाला मानतात तेच 2024च्या विधानसभेची हंडी फोडणार। आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। दहीहंडीमध्ये खालचा पाया किती मजबूत हवा हे शिकवते, मात्र पाय कसे खेचतात हे उद्धव ठाकरेंकडून राजकारणामध्ये शिकलो। भाजपचे नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। लालबागमध्ये दहीहंडी उत्सवाला राहुल नार्वेकर यांची उपस्थिती। लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार करताना दिसलेल्या नार्वेकरांचं विधानसभेसाठी शक्ती प्रदर्शन। घाटकोपरमध्ये भाजप आमदार राम कदम यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन। यावेळी उपस्थित अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं धरला ठेका। मुंबईमधल्या सेना भवनासमोर निष्ठा दहीहंडीचं आयोजन। आदित्य ठाकरे यांची ही विशेष उपस्थिती। रायगडमधल्या सुधागड तालुक्यामध्ये गोविंदांच्या अंगावरती चापकाचे फटके मारत त्यांनी फोडली दहीहंडी। सुधागड तालुक्यामधली एक आगळी वेगळी प्रथा। बदलापूर, मालवण आणि मणिपूरच्या घटनांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निषेध। नाशिकच्या खेडगाव इथे फोडली काळी दहीहंडी। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।